हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आउटसोर्सिंग म्हणजेच बाह्य सेवेबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर आता एक्झॅक्टली आपण बाह्य सेवा म्हणजे काय, बाह्य सेवा काय असते, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, हा या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. बघा, प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे, बाह्य सेवा म्हणजेच एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी करार करणे होय. फॉर एक्झाम्पल, एखादी बँक असेल तर ती बँक छोटे मोठे काम जसं की लोन घेण्यासाठी जे काही डॉक्युमेंट असतात ते स्वतः जमा न करता दुसऱ्या एखाद्या कंपनीला काय म्हणतात, करार करणं, कंपनी सोबत करार करणं म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट करणं म्हणजेच आहे आउटसोर्सिंग. ओके, ही मुख्यतः कमी महत्वाची कामे जसे स्वच्छता, सुरक्षा, घरगुती, पॅन्ट्री म्हणू शकतो आपण, इत्यादी बाह्य सेवेद्वारे पुरवली जातात. याचं आणखी एक एक्झाम्पल देते. हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये खूप सारे बॉयज अँड गर्ल्स राहत असतात. हॉस्टेल म्हणल्यानंतर स्टुडंट्स त्या ठिकाणी राहत असतात. तर अशा वेळेस हॉस्टेलमध्ये काम करण्यासाठी हॉस्टेलमध्ये काम करणारे जे काही व्यक्ती असतात त्यांना त्या हॉस्टेलमधल्या सगळ्या मुलांचे कपडे न धुता दुसऱ्या एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट करणं, कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करणं, ते कपडे त्यांच्याकडे पाठवणं, लॉन्ड्रीसाठी पाठवणं, त्यांनी धुवून आपल्याला पाठवतात. हे आहे बाह्य सेवा, याला म्हणतात आउटसोर्सिंग. कंपनीच्या बाहेर दुसऱ्या कंपनीला ती कामं करायला लावणं, एवढंच. कंपनी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेबरोबर औपचारिक करार करत असते, कॉन्ट्रॅक्ट करत असते. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवतात. आता सेवा देणं म्हणजेच काय, आता स्वच्छतेचं काम असेल तर ते व्यवसायामध्ये येतात, स्वच्छता करत असतात, तर त्या ठिकाणी त्या कंपनीने अपॉइंट केलेले त्यांचेच कर्मचारी येऊन दुसऱ्या व्यवसायामध्ये साफसफाई करत असतात. बाह्य सेवेमुळे या संस्था त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारत असतात, चार्जेस तर लागणारच आहेत. बाह्य सेवांमुळे कंपनी त्यांच्या महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकते. महत्वाचं अतिशय आणि साधं सोपं काय आहे, बाह्य सेवा कशासाठी केली जाते, तर व्यावसायिकाला किंवा व्यवसाय संस्थेला त्याच्या उत्पादनावर जर सगळा फोकस टाकायचा असेल, बाकीची सगळी कामे अशा वेळेस दुसऱ्या कंपनीला करायला देणं, दुसऱ्या कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट करणं, याला म्हणतात बाह्य सेवा, याला म्हणतात आउटसोर्सिंग. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. अर्थसंकल्पना बघा, त्याच्यामध्ये काय सांगितले, विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्वाची कार्य करण्याचा करार म्हणजे बाह्य सेवा होय. कमी महत्वाची, स्वच्छता, सुरक्षा इत्यादी गोष्टी. जे गार्ड असतात, ठीक आहे, आपण काय म्हणतो त्याला, सुरक्षा गार्ड जे असतात, वॉचमॅन वगैरे जे असतात, हे प्रोव्हाइड करणारी एक स्वतंत्र कंपनी सुद्धा आहे. तिथे कॉल करायचं, आमच्या या व्यवसायामध्ये आम्हाला गार्डची आवश्यकता आहे, तुम्ही 1-2 गार्ड पाठवा आणि त्याचे जे काही चार्जेस असतात आम्ही ते पे करू. किती दिवस आहे ते कॉन्ट्रॅक्ट करून बोलत असतात. यामुळे कंपनीला 2 प्रकारचे फायदे होतात. पहिला फायदा आहे उत्पादन खर्च कमी होतो. ठीक आहे, बघा आता अतिशय सोपं आहे. त्या व्यवसायाच्या बाहेर वॉचमॅनला ठेवणं, त्याला पगार देणं, ठीक आहे, त्याला पगार देणं, त्याच्यासाठी सगळी व्यवस्था करणं, व्यवस्था करावी लागते, वॉचमॅन उगाच राहत नाही. मग एवढ्या सगळ्यांमध्ये थोडासा खर्च जास्त होतो, पगार आपल्याला जास्त द्यावी लागते. ठीक आहे, आपण तेच जर दुसऱ्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्यांनीच त्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, आपल्याला फक्त पैसेच द्यावं लागतं, काही गोष्टी प्रोव्हाइड करायची गरज नसते. आणि त्याच बरोबर अतिशय सोपे आहेत. बँक काय करते, जे काही डॉक्युमेंट्स वगैरे जमा करायचे राहते, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या आपल्या शहरामधल्या असणाऱ्या सेतू केंद्रामध्ये आपण जाऊन करत असतो. बँक त्यांना परमिशन देते, त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करते की तुम्ही आमच्या वतीने ही कामे करा, आम्ही दुसऱ्या कामावरती फोकस करतो. ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आपण असंच नेट कॅफे मध्ये वगैरे जाऊन करत असतो ना, हे आहे आउटसोर्सिंग, बाह्य सेवा. आता विचार करा, उत्पादन खर्च कमी होतं म्हणजेच बँक सगळ्या या गोष्टी करणार, मग बँकेमध्ये या सगळ्यांचं सेटअप करावं लागेल, त्यासाठी वेगळा कर्मचारी त्या ठिकाणी असावा लागतो, त्याला काम करण्यासाठी चेअर, पीसी वगैरे लागतं.
डाटा लागतं, इंटरनेट लागतं, त्या सगळ्यांमध्ये खर्च येतो. मग त्यापेक्षा तेवढा सगळा खटाटोप आपण करण्यापेक्षा दुसऱ्या कंपनीला फक्त पैसे द्यायचे, त्यांचं त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज करतील. हे आहे पहिला फायदा. दुसरा काय आहे, विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थांच्या विशेष प्रावीण्याचा उपयोग केला जातो. म्हणजेच की त्या संस्थेकडे असणारे विशेष कौशल्य, त्यांचा उपयोग या व्यवसायामध्ये केला जातो. उदाहरणार्थ दुकाने असतील, मॉल्स असतील, सहकारी संस्था, कार्यालय इत्यादी संस्था उपाहारगृहे, स्वच्छता, सुरक्षा, बाह्य सेवा घेतात, आउटसोर्सिंग घेत असतात. तसेच लग्न समारंभ, वर्धापन दिन, वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था देखील बाह्य सेवेद्वारे केली जाऊ शकते. आता वाढदिवसासाठी, लग्नासाठी कशा पद्धतीने बाह्य सेवेद्वारे केली जाते? फक्त एक मालक आहे, त्याच्याजवळ फक्त आणि फक्त मंगल कार्यालयाची सुविधा आहे. ठीक आहे, मंगल कार्यालयाची सुविधा आहे, जेवणाची सुविधा नाहीये. अशा वेळेस मंगल कार्यालयाचा मालक दुसऱ्या जो काही कॅटरिंगची सुविधा उपलब्ध करून देत असतो, त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो, मग करार करतो मंगल कार्यालयामध्ये, ते त्या दिवशी जेवण बनवत असतात. हे आहे आउटसोर्सिंगचं एक्झाम्पल. ठीक आहे, हे झालं. फक्त मंगल कार्यालय आहे, एखादा फंक्शन असेल तर त्या मंगल कार्यालयाच्या मालकाकडे डेकोरेशनचं सामान नाहीये, मग ते सामान घेण्यासाठी तो काय करतो, दुसऱ्या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करतो, ते येऊन त्या ठिकाणी डेकोरेशन करत असतात. हे सुद्धा एक आउटसोर्सिंग आहे, बाहेरून कामे करून घेणे, एवढंच आहे आउटसोर्सिंगचा मीनिंग. आता बाह्य सेवे आउटसोर्सिंगची गरज कस काय आहे ते बघा. का महत्वाचं आहे, का गरज एवढी आहे? आज पूर्ण जगभर सेवा घेण्याचे आणि देण्याचे कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. मल्टिपल जण आपणच काय सेवा देत असतो आणि घेत असतो. बऱ्याचशा सेवांसाठी अतिशय सूक्ष्म आकर्षक कौशल्याची गरज असते. म्हणजे चांगल्या सेवा जर पाहिजे असेल तर बारीक सारीक गोष्टी असतात, त्याच्यामध्ये आकर्षक होण्यासाठी कौशल्य सुद्धा लागतं. जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धेमुळे बहुतांश कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यावर भर देतात. ठीक आहे, ग्लोबलायझेशन वाढत आहे, मार्केट सगळं ग्लोबल म्हणजे जागतिक लेवलवर जात आहे. मग अशा वेळेस प्रेझेंटेशन चांगलं असावं लागतं किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करताना दिसतात. क्वालिटी चांगली, जेवढी चांगली होईल तेवढी चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतात. जागतिक बाजारात आपली जागा स्थापित करण्यासाठी सगळ्या संस्था बांधील आहेत. म्हणूनच कंपन्या आपल्या व्यवसाय कार्यावर लक्ष घालीत आहेत. सोप्पा आहे, ग्लोबलायझेशन वाढत आहे, मार्केट जागतिक स्तरावर वाढत आहे. आपल्या मेन वस्तूच्या क्वालिटीकडे सगळे व्यावसायिक फोकस करत आहेत. म्हणून या कारणामुळे कमी महत्व असलेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून बाह्य सेवा घेण्यात येतात. ते सगळे आपल्या वस्तूची क्वालिटी कशी चांगली ठेवता येईल आणि याला प्रेझेंट कसं करता येईल, जागतिक लेवलवर याला प्रेझेंट कसं करता येईल याच्यावर भर देतात. म्हणून जे कमी महत्वाची जसे की साफसफाई असेल, सुरक्षा असेल, या सर्व गोष्टी दुसऱ्या कंपनीला देत असतात, त्यांच्यासोबत करार करत असतात. यामधूनच बाह्य सेवा ही संकल्पना उदयास आली आहे. काहीच अतिशय सोपं आहे, तुम्हाला समजलं असेल, काहीच किचकट नाहीये. आता आपल्याला बघायचे बाह्य सेवेचे फायदे, खूप लवकर होऊन जातील. बघा, बाह्य सेवेचा पहिला फायदा आहे काय, एकूण किमतीचे फायदे आहे. बाह्य सेवेमुळे खर्च कमी होतो, वेळेची आणि श्रमाचीही बचत होते, तसेच प्रशिक्षणावरील खर्च देखील कमी होतो. आता एकूण किमतीचे फायदे म्हटलेला याचा अर्थ काय आहे, मी सांगितले. एखादी बँक असेल तर डॉक्युमेंट जमा करायचं, लोन प्रोव्हाइड करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, लोन घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, ते सगळे जे काही डॉक्युमेंटेशनचं काम असतं ते दुसऱ्या कंपनीला देत असतं, दुसऱ्या कंपनी सोबत करार करत असतं, ती कंपनी ते सगळे काम करत असते. यामुळे किमतीचा फायदा होतो, उत्पादन खर्चात कमी होते. कशी कमतरता होते, डॉक्युमेंटेशन करण्यासाठी सेपरेट त्याला टेबल द्यावं लागतं, कम्प्युटर वगैरे द्यावं लागतं, सगळं साहित्य त्याला आणून द्यावं लागतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते, त्या कर्मचाऱ्यांना काम येत नसेल तर त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं. इत्यादी सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी असतं आउटसोर्सिंग. दुसऱ्या कंपनीला द्यायचं, आपण निवांत राहायचं,
आपल्या मेन प्रोडक्टवर, मेन कामावर आपल्याला फोकस करायचं आहे. हे आहे एकूण किमतीचे फायदे. दुसरं वन आहे उद्योजक, रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन. बाह्य सेवा ज्या देशात केली जाते, बाह्य सेवा ज्या देशात केली जाते त्या देशांमध्ये उद्योजकता, रोजगार आणि निर्यातीस चालना मिळते. जसे की इंडियामध्ये बाह्य सेवा देणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. जसं जसं बाह्य सेवा देणाऱ्या व्यवसाय संस्थेचं प्रमाण वाढत जाते तसं तसं रोजगाराचं प्रमाण सुद्धा वाढत जाते. ठीक आहे. व्यवसाय वाढला म्हणजे त्या ठिकाणी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मग कर्मचारी म्हणून सगळे जे काही बेरोजगार लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि काम दिलं जातं. म्हणजेच काय होते, उद्योजक रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन देण्याचं काम करत आहेत. अतिशय सोपं आहे. कमी मनुष्यबळ आणि खर्च. थर्ड वन काय आहे, कमी मनुष्यबळ. कमी मनुष्यबळ आणि खर्च. मनुष्यबळाची किंमत यजमान देशाच्या तुलनेत खूपच कमी असते. म्हणजेच काय, आता चेक करा, कमी मनुष्यबळाची किंमत यजमान देशांच्या तुलनेत कमी असतं. म्हणजेच काय, तुम्ही बघत असाल आउटसोर्सिंग करण्यासाठी आपल्याकडे बाहेर देशातून आलेले कामगार आहेत. म्हणजेच की त्या ठिकाणी आउटसोर्सिंग करण्यासाठी प्राइस जास्त असेल, म्हणजे कमी असेल तर आपल्या देशांमध्ये जास्त आकारली जाते. सगळेजण इंडियामध्ये येतात कशासाठी, तर आउटसोर्सिंग साठी. वेगवेगळ्या कंपन्या इंडियामध्ये येऊन काम करत आहेत. फोर्थ वन आहे व्यावसायिक तज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. बहुतेक कार्य त्या विशिष्ट क्षेत्रात कुशल असलेल्या लोकांना दिली जातात. माहितीये तुम्हाला, ज्या व्यक्तीला परफेक्ट काम जमतं आपण त्याच व्यक्तीकडून काम करून घेत असतो. त्याचप्रमाणे जी व्यवसाय संस्था, बाह्य सेवा व्यवसाय संस्था आहे, त्याचं नाव चांगलं आहे किंवा ते कुशल आहेत, त्याच बाह्य सेवा कंपनीकडून काम करून घेतल्या जातं. ते चांगल्या दर्जाची सेवा प्रदान करतात आणि कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करत असतात. जे काही कामामध्ये चुका असतात त्या कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. पाचवा आहे आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर. हे तर अतिशय महत्वाचं आहे. म्हणजेच काय, कमी महत्वाचे जे काम आहेत ते आपण न करत बसतात एखादी कंपनी ते काम करणं. ओके, चेक करा काय सांगितले. बाह्य सेवेच्या मदतीने कंपन्या त्यांच्या महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात, ज्यामुळे चांगला नफा होतो आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. जे काही कमी महत्वाचे काम असतात ते दुसऱ्यांना देणं, महत्वाचे जे काम असतं ते व्यवसाय संस्था स्वतः करणं. त्यामुळे काय होतं, वस्तूची गुणवत्ता चांगली होते. गुंतवणुकीची आवश्यकता कमी. सोपं आहे. मी बँकेचे एक्झाम्पल सांगितलं होतं. डॉक्युमेंटेशन साठी दुसऱ्या कंपनीला अपॉइंट केलं जातं, त्यांच्यासोबत करार केला जातो. करार केल्यानंतर काय फायदा होतो, या ठिकाणी आपल्याला सेपरेट कॅबिन करायची गरज नाही, पुन्हा कुठलं साहित्य घ्यायची गरज आहे, ना कोणता कर्मचारी त्या ठिकाणी काम ठेवायची गरज आहे. म्हणजेच काय, गुंतवणूक करायची गरजच नाही, खूप कमी गुंतवणूक लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीवर बाह्य सेवेमुळे बचत होते आणि बाह्य सेवा भागीदाराला संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. म्हणजेच की एखाद्या दुसऱ्या कंपनीचा, म्हणजेच बाह्य सेवा कंपनीचा कर्मचारी इथे येऊन काम करत असेल, त्याला आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी तू चुकलाय, या ठिकाणी तुला चांगलं काम करावं लागेल म्हणून सांगता येतं. तो अधिकार दिलेला असतो. सातवा आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. काय सांगितले, संघटनेच्या कमी महत्वाच्या भागातही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढते. म्हणजे छोटं काम छोटं नसतं, ते सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होत असते, ते सुद्धा महत्वाचं असते. फॉर एक्झाम्पल, व्यवसायामध्ये स्वच्छता नसेल, एखाद्या कंपनी येत असेल, बाह्य सेवा कंपनी चांगल्या पद्धतीने काम केली, सगळी स्वच्छता वगैरे ठीकठाक ठेवली, तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उल्हास येतो कामामध्ये. ठीक आहे. आठवं आहे ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्य सेवा ही संघटनेस ज्ञान आणि उत्कृष्ट कृतीचे एकमेकांशी आदान प्रदान करते आणि त्यामुळे त्या सक्षम बनतात.
यामुळे दोन्ही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिकता वाढीस होते. जर बाह्य सेवा कंपनी चांगली सर्व्हिस जर प्रोव्हाइड करत असेल तर या कंपनीचं सुद्धा नाव मोठं होतं आणि जी बाह्य सेवा देणारी कंपनी आहे तिचं सुद्धा नाव मोठं होत असते, कारण ही कंपनी सेवा चांगली द्यायली सगळेजण त्याच कंपनीकडून सेवा घेत असतात. याचं एक एक्झाम्पल बघा आउटसोर्सिंगचं, तुम्हाला समजेल असं एक्झाम्पल म्हणजेच की तुमच्या कॉलेजमध्ये असणाऱ्या, तुमच्या कॉलेजच्या बाहेर असणारी कॅन्टीन, ती सुद्धा एक प्रकारची बाह्य सेवाच आहे. कॅन्टीन वाले बाहेरून येतात, सेटअप करतात आणि बाह्य सेवा म्हणजेच कॉलेजमधील असणाऱ्या स्टुडंटला सर्व्हिस देत असतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात, फुकट देत नाही. ओके, एक्झाम्पल समजलं. त्याच्यानंतर बघायचंय आपल्याला, सॉरी 1 सेकंड, पीडीएफ गायब झाला आपला. त्याच्यानंतरच आहे बाह्य सेवेचे तोटे. हे सुद्धा अतिशय सोपे आहेत, एकदम लवकर आपले हे तोटे संपून जातील. पहिलं आहे ग्राहकांकडे लक्ष नाही. जसं फायदे बघितलो त्याचप्रमाणे तोटे बघतो. आता बाह्य सेवा कंपनी म्हटल्यानंतर पर्टिक्युलर त्याचा एकच व्यवसाय, त्याचा कस्टमर असतो असं नाही. एक कंपनी आउटसोर्सिंग करणारी म्हणजे बाह्य सेवा कंपनी एक असेल तर त्याचे मल्टिपल ठिकाणी ग्राहक आहेत. XYZ पण आहे, ABC पण आहे, EFG पण आहे. म्हणजेच काय, मल्टिपल ग्राहक असू शकतात. एक आउटसोर्सिंग कंपनी वेगवेगळ्या व्यवसाय संस्थेला सेवा पुरवत असते. मग या ठिकाणी काय होतं, एका कंपनीकडे जास्त लक्ष, दुसऱ्या कंपनीकडे कमी, तिसऱ्या कंपनीकडे सगळ्यात जास्त लक्ष. म्हणजेच काय, ग्राहकांकडे दुर्लक्ष होत असतं. ग्राहक अनेक असतात. आय रिपीट, आउटसोर्सिंग कंपनी जी असते एकच व्यवसाय संस्था पकडून बसत नाही. असं करत असेल तर नावामध्ये वाढ होत नाही. म्हणून काय करते, मल्टिपल व्यवसाय संस्थांचे काम करत असते. मग अशा वेळेस एकाचं चांगलं काम, एकाचं थोडं खराब, एकाचं लईच चांगलं, एकाचं सगळ्यात खराब असं होतंय. बघा इथे काय सांगितलंय, बाह्य सेवा देणारा एकाच वेळी अनेकांच्या एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागवू शकतात, म्हणजे सेवा देत असतात. परंतु अशा परिस्थितीत त्याला एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. पर्टिक्युलर एका संस्थेकडे लक्ष देऊन काम करता येत नाही. सगळ्या संस्थेकडे लक्ष द्यावं लागतं, म्हणून त्याही ठिकाणचं काम खराब होत असतं. त्यामुळे त्या संस्थेला त्याचा त्रास होत असतो. काम वेळेवर होत नाही, कर्मचारी चांगले काम करत नाही, त्याचं नुकसान जे बाह्य सेवा घेते त्या कंपनीला होत असतं. सेकंड वन आहे अतिशय महत्वाचं आहे, सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका. आता बाह्य सेवा म्हटल्यानंतर एखादी व्यवसाय असेल तर डॉक्युमेंटेशनचं काम देत असतं. मग अशा वेळेस बाह्य सेवा कंपनी जर लुच्ची असेल, फ्रॉड असेल, जे काही इन्फॉर्मेशन आपण त्या कंपनीला प्रोव्हाइड करत असतो, सिक्रेट असेल, टॉप सिक्रेट असेल, प्रोव्हाइड करत असेल, तर बाह्य सेवा कंपनी काय करते, ते सगळं सिक्रेट जमा करते, आपल्याकडनं पैसे घेते, काम करते आणि जे आपण सिक्रेट जमा केलो ते दुसऱ्या कंपनीला पैसे देऊन विकत असतं, दुसऱ्या कंपनीला सांगतं. सगळ्यात मोठा नुकसान कंपनीला त्यावेळेस होत असतो. म्हणून आउटसोर्सिंग कधी कधी घातक असतं. बघा काय सांगितले, संघटनेची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीला प्रकट केली जाऊ शकते, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. आता बाह्य सेवा म्हटल्यानंतर बँकेचे सगळे थोडे थोडे सॉफ्टवेअर त्यांना सांगावे लागतात. सॉफ्टवेअर सांगितल्यानंतर ते सॉफ्टवेअर जमा करतात, दुसरीकडे जाऊन लीक करतात. ते ग्राहक, आपले ग्राहक त्यांच्याकडे जातात, आपल्याला नुकसान होत असतं. हा सुद्धा तोटा आहे. तिसरा आहे असंतोषजनक सेवा. बघा, वितरणात विलंब आणि वस्तूंची गुणवत्ता कमी या समस्या बाह्य सेवा असलेल्या काही भागात दिसून येतात. वितरणाची कमतरता म्हणजेच काय, प्रॉपर वेळेवर कर्मचारी येत नाहीत, चांगले काम करत नाहीत, अर्धवट वरवर हात फिरवून काम करतात आणि टाइम टू टाइम येत नाही. म्हणून अशा वेळेस सुद्धा आउटसोर्सिंग कधी कधी डोकेदुखी होत असते. चौथा आहे नैतिक समस्या. चौथं कोणतं आहे, नैतिक समस्या. काय सांगितलं याच्यात, स्वतःच्या देशातून रोजगाराच्या संधी दूर जात आहेत, हीच एक मुख्य नैतिक समस्या आहे.
आता आउटसोर्सिंग ही सगळ्यात जास्त दुसऱ्या देशांमध्ये केली जाते. अशा वेळेस भारतामधले सगळे कर्मचारी दुसऱ्या देशांमध्ये जाऊन काम करतात. मग त्यावेळेस काय होते, भारतामधल्या जी काही लोकसंख्या असते, काम करणाऱ्या रोजगाराची संधी रोजगाराची संधी कमी कमी होत जाते. कारण इथे कोणत्या आउटसोर्सिंगच्या कंपन्याच नाहीत, त्या सगळ्या दुसऱ्या देशात, सगळे इकडचे तिकडे जातात. इकडे एखादी कंपनी सुद्धा राहत नाही आणि रोजगार तर इथे राहणाऱ्या लोकांना तर मिळतच नाही. ओके, ही एक मोठी नैतिक समस्या आहे. आणि लास्ट वन आहे इतर तोटे. त्यामध्ये काय काय दिलेले आहेत, कराराचा गैरसमज होणे. म्हणजेच काय, देताना जे काही चार्जेस असतात, दोन कंपन्या बोलते वेळी एक बोलले आणि देताना किंवा ठीक एकदम प्रॉपर मी तुला महिन्यातून 500 देतो म्हणा तर 500, बट अचानक मध्ये मध्येच आम्हाला हे आणायचंय, आम्हाला ते आणायचंय, याच्यासाठी पैसे लागतात, त्याच्यासाठी पैसे लागतात म्हणलं तर त्यावेळेस होतात करारात गैरसमज. आणि ज्यावेळेस आपण त्यांना म्हणतो बाह्य सेवा कंपनीला असं आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालं तर आपल्याला फाईल दाखवतात. ते फाईल आपण जे काही फॉर्म फिल केलेलं असतं त्याच्यामध्ये आपण नीट वाचत नाही. त्या ठिकाणी लिहिलं असतं जे काही आवश्यक सामान असतं ते आम्ही मध्ये मध्ये मागू शकतो, त्याचे पैसे तुम्हाला द्यावं लागतं. संवादाचा अभाव असतो. म्हणजेच काय, बाह्य सेवा कंपनी त्यांचं त्यांनी काम करतात किंवा विशिष्ट मल्टिपल ठिकाणी त्यांचे ग्राहक असतात. म्हणजे प्रॉपर एका व्यवसाय संस्थेकडे दुर्लक्ष होत असतं. निकृष्ट दर्जा आणि विलंबित सेवा, म्हणजेच की एक तर क्वालिटी खराब, कर्मचारी चांगले काम करत नाही आणि लवकर लवकर काम करत नाहीत, काम स्लोली करतात. त्यामुळे ज्या व्यवसाय संस्थेमध्ये काम चालू आहे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतं. हे आहेत बाह्य सेवेचे तोटे. आय होप तुम्हाला फायदे, तोटे आणि बाह्य सेवा काय आहे ते समजलं असेल. समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. आणि त्याच अगोदर या व्हिडिओच्या टेस्ट लिंक मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेली आहे. OCM शी रिलेटेड जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह असतील ते टेस्टच्या माध्यमातून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर OCM चे सगळे जे काही व्हिडिओज आहेत, इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, ते आमच्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.